वैशू कधी आली का? थोडे दिवस झाले आली मी. तुला बघितले अहो लय बरं वाटतंय. काय करतोय तू? काय नाही ते वेटरचं काम करतो हॉटेलमध्ये 10-12 हजाराचं आणि उरल्या टायमात करतोय 2 एकर शेतीचं काम. ऐकून खूप छान वाटलं. शेवटी कष्ट करतोय तू. तो असं बोलली ना. काय काय नाही लग्न झालंय का तुझं? तुला काय एवढं वय वाटतं काय? तुला आठवते का काय? मी जाताना तुला काहीतरी बोललो होतो. नाही. तुला नसेल आठवत ग, पण मला सगळं आठवतंय. तेच सांगणार आहे तुला. काय सांग ना. आत्ता लगेच नाही पण नक्की सांगाल. जाऊ का मोटर चालू करायची? हां. जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन. जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन. जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. श्याम्या जरा टॉवेल लाव ना. हा मलाच सांग. होईल ना तुझं पण. येईल ना ती घरी. जमलंच म्हटलं येईल ती. ए तुला माहिती आहे ना अकाउंटला पैसे आल्याशिवाय आणि त्याचा विश्वास नाही बसत आहे का नाही. आली का अजून ती? अरे तुझं नशीब एवढं त्या पांडा मामा सारखं आहे. श्याम्या तुला माहिती आहे संत्या नशिबाला पण हुलकावून देणारा माणूस आहे. हा. एक दिन रूपा भी मेरी होगी, जया भी मेरी होगी, सुषमा भी मेरी होगी, रेखा भी मेरी होगी. आहे की नाही? एक बी बेटा ना 4 नाव घेते. कॉन्फिडन्स. अरे जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. द्राक्षे खाहे. याय नको मला. सारखं सारखं खाऊन कंटाळा आला पण मला त्याचा. अरे खाल्लं नाही तर बरा कसा होशील तू. खा थोडंसं धर. हे बरं झालं भावड्या आला तू. बघ खात नाही. सांग त्याला जरा समजून. कस काय खात नाही थांबव तुम्ही. खाऊ घाल तू. अक्षय अरे खा बरं ग. तुला काय बरं व्हायचंय का नाही? अरे कोण बी येतं खात म्हणतंय आणि नाही बी म्हणता येत नाही. आणि आज लोक कुठं खावं. अरे अक्षय अरे सगळे तुला चांगल्यासाठीच सांगतात ना. अटकलतंय की मला तेवढं. मग खा मग गप. खा बरं मग गप. चल पकड. राहू दे खातो. भावड्या लाली कुठं आहे रे? अक्षय त्याला आल्या आता कधीच यायचे नाही बघ. तू किती जरी मानला ना अक्षय लाली पाहिजे तरी बी ते काय आता शक्य नाही बघ अक्षय. म्हणजे अक्षय ज्या ठिकाणी तुझा ॲक्सिडेंट झाला ना त्याच ठिकाणी लालीला पण एका गाडीने उडावला आणि तिला आली ना जागेवर मिली बघ अक्षय. आणि गावामध्ये चर्चा असे चालू आहे की तिला तू तोडावली. अरे भावड्या त्यांनी पण ठरवलं होतं ते माझ्याकडे यायचं नाही म्हणून. आणि त्याने बी ठरवलं होतं की माझ्याकडे पाठवायचं नाही म्हणून. बावड्या म्हणजे लाली मला परत काही दिसणार नाही. अक्षय अरे कोणत्या मातीचा बनलाय तू? हा तुला ह्याच्या आधी पर किती वेळा समजून सांगितलंय मी. अक्षय एखाद्याला जीव लावायचा असतं रे. एवढा बी नसतं लावायचा बघ. अरे जीव लावला तर असा लावायचा नाही तर लावायचाच नाही. खरंय तुझं अक्षय. अरे तुझं हेच बोलणं जर लालीवर न ऐकत असाल ना तर तिला बी कळेल तुझं त्याच्यावर किती प्रेम होतं ते. आणि तुला पुढच्या जन्मात ते नक्की भेटेल. अक्षय मी काय म्हणतो माहिती का तू ना त्या ऋषाली सोबत लग्न कर. अरे तो ऋषाली चांगली पोरगी अक्षय. अक्षय जेव्हा तो त्या बेडवरती आडवा पाडला होता ना हॉस्पिटलमध्ये तिचा जीव नुसता असा गाबरा गोबरा झालता बघ अक्षय. तर काय काय पाहिजे तुला? लय वेळ थांबलाय. काय लागत आहे? हा आता जे पाहिजे ते इथं नाही आहे. एक काम करा थंड द्या की.
पैसे देतो थांबा काय. ए रुपा कुठं निघली? तुम्ही काय पार्टीवरच आहे का हो माझ्या? तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही? मग तू कशी वागायला लागली ते कळत नाही का तुला? काय वागले मी? काय वागली? तुझ्या नजरेला विचार ना, पहिल्यासारखी राहिली का तुझी नजर? काय झाले माझ्या नजरेला? हां, ते तुला आणि तुझ्या मनाला माहिती आहे. हां, ते वृषालीने जसं आकाशासाठी लावून धरलंय तसं जर तू आपल्यासाठी लावून धरलं तर सगळं नीट नाही का व्हायचं आपलं? त्यांचं वेगळं आहे. काय त्यांचं वेगळं आहे? उगा तुम्ही असं लहान लेकरागत काय करता हो? एवढं लांबून यायचं, एवढं पेट्रोल वाया घालायचं, लोक नावं ठेवतात. मी काय लोकांसाठी येतो का? तुझ्यासाठी येतो ना. आणि तुझ्या पुढं त्या पेट्रोलचा विचार करू का? काय तू तू एवढी सुंदर काय झाली का? मग लई ओढ लागली एवढं लांब, त्यामुळेच यावं लागतं. बरं नका लई पाणी लावू, उगाच कुणीतरी बघन. जाते मी, मला लई काम आहे. मी तुम्हाला फोन करते नंतर, आपण त्याच्यावर बोलू नंतर. अगं ऐक ना रुपा, ए आईला बायालाही ताटा रे राव, एवढं लांब जाक मारायला यायचं. नुसतं 2-4 वाक्य बोलले का निघले. सांगते काय खरं नाही राव तुझं, उगाच सुंदर आहे म्हणून ऐकून घ्यायचं राव. आत्ते आत्ते नाही घरात ती, कुठे गेल्या? काय माहिती कुठे गेली, पण येईल. असं पडून राहू नको, तुला काही झालं नाही. बाहेर फिरून ये जा. मला तरी पडून कुठं बरं वाटतंय तवा, पण बाहेर पाडायचं म्हटलं की आई नको म्हणती. आईचं ऐकायला नाहीस का तू? मनाला येईल तसं वागायचं. काय ग माझ्या लेकाला काय शिकवतीस? मी कशाला काय शिकवते? आकाश लग्न झाल्यावर तुझं नाही, बायकोच ऐकणार आहे. तू माझंच लेक आहे, ऐकू न ऐकू. तुझ्या लग्नाचं काय पण? काश मी भी किसी को पसंत आती. त्या मुलाला पण आवडली पाहिजे, त्याच्या बहिणीला पण आवडली पाहिजे, त्याच्या आईला पण आवडली पाहिजे, सगळ्यांना आवडली पाहिजे. आत्ते तू तर लावशील का ग आकाश संग लग्न माझं? न लावायला काय झालं? तुझ्या बापाला विचार, मी आहे तयार. मला मी विचारा की माझ्या लग्नाचं तुम्ही दोघीच बघणार आहे फक्त. तुला काय विचारायचं? तिचा बाप तर तयार होऊ दे. आत्ते मी खरंच तयार करेन ना पप्पांना. तुझा बाप तयार झाला की मी लगेच तयार आहे. आता खरंच तयार करते. काय ग ते डोक्यामध्ये काय विचार होतीस? कुठं काय, ती चेष्टा करत होती, मी पण चेष्टाच केली. अरे काय चेष्टा करत होती? कोण होती होती पोरगी? दिसण्यावरून तुला चाबरी वाटत होती. नाही ग, चांगली आहे, गावातली आहे, मी तिला लहानपणापासून बघते. हा तुम्हाला चांगलीच वाटणार ना. माझ्या डोळ्यांनी बघा मग कळण तुम्हाला कशी येते. अगं हुबी काय आहे, बस ना. बरं वाटतं ना तुम्हाला? लवकर बरे व्हा, म्हणजे आपल्याला लगेच लग्न करता येईल. अगं त्याला बरं तर होऊ दे. हां, मागच्या प्रकरणामुळं तुझे आईबाप नाराज होते, तू एकटीच हा म्हणती. त्यांचं काही नाही आहे, मी सांगितलंय त्यांना मला यांच्याशीच लग्न करायचे. अगं आकाशला तू आवडती, तुला आकाश आवडतो. हां, घरच्यांना विचार, ते तयार असेल तर माझी काय हरकत नाहीये. त्यांना करते हो मी हँडल, फक्त यांनी मला त्यांच्यापासून लांब नाही करावं. आता थोडे लगेच लग्न करायचंय. आधी या दुकानातनं बाहेर पडू द्या, नंतर बघू.